नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड बोला। तर आज मी बिना पाकाचे लाडू बनवून घेणार आहे। त्याच्यासाठी 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतला। तर तीळ सगळ्यात आधी आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तिळीचा कुठलाही पदार्थ बनवायचा असो, लाडू असो, चिक्की असो, तर सगळ्यात आधी तीळ ही आपल्याला भाजायचीच आहे। तर तीळ मंद आचेवर भाजायची, म्हणजे ती खरपूस भाजली जाते आणि चटकत देखील नाही। तर अशा प्रकारे तिळीचा आवाज यायला लागला म्हणजे तीळ भाजली गेली। आता तीळ भाजून झालेले आहे आणि आज मी गुळाचा पाक न करता लाडू बनवणार आहे। त्याच्यासाठी तीळ गरम असतानाच त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, म्हणजे गुळामुळे तीळ चांगली कुटली जाते आणि एक जीव असं सारण तयार होतं। तुम्हाला जर का असं खलबत्त्यामध्ये किंवा याच्या कुटणीमध्ये कुटायचं नसणार तर मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता। मिक्सरच्या 2 नंबरच्या भांड्यामध्ये 1 नंबरवर बटन चालू बंद करून थोडंसं जाडसर भरडून घ्यायचं। नंतर मग त्याच्यात गूळ टाकायचा आणि गूळ टाकून परत अजून मिक्सरला फिरून घ्यायचं, म्हणजे ते सारण एकजीव होईल आणि लगेचच मग त्याचे आपल्याला लाडू वळता येतात। असे हे तीळ शेंगदाण्याचे लाडू अगदी पौष्टिक असतात। मुलांना खाण्यासाठी आपण मधल्या वेळात केव्हाही बनवू शकतो। अगदी 10 ते 15 मिनिटात लाडू तयार होतात आणि महिन्यात 2 महिने देखील हे लाडू अजिबात खराब होत नाही। तसेच तुम्हाला तिळीची चिक्की किंवा तिळाचे पाकवाले लाडू बनवायचे असतील तर टायटलमध्ये माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।